नमस्कार मंडळी, सध्या पितृपक्षाचा पंधरवडा चालू आहे आणि या पंधरवड्यामध्ये पितरांच्या वाडीवर ठेवण्यासाठी अनेक प्रकारचे पदार्थ केलेले जातात। त्यातलाच हा एक पदार्थ म्हणजे अळूच्या पानांची वडी। इथे मी ही 10 पानं घेतलेली आहेत। ही पानं मी गावावरून आमच्या घरच्या झाडाचीच आणली होती। त्यांना स्वच्छ धुवून घेतले आहे। वरच्या जे शिरा आहेत त्या काढून घेतल्या आहेत। आता या 10 पानांसाठी इथे मी पाव किलो बेसन घेतलेलं आहे। त्याचबरोबर 2 चमचे तांदळाचं पीठ घातलेलं आहे, जेणेकरून ही वडी खुसखुशीत होईल। आणि आता याच्यामध्ये मी जे आपले मसाल्याच्या डब्यातले बेसिक मसाले असतात ते घातलेले आहे। हळद, तिखट, मीठ, जिरा पावडर, धना पावडर सगळं घातलेलं आहे। त्याच्यानंतर याच्यामध्ये मी एक मोठा चमचाभर जो आपला कांदा खोबऱ्याचं जे वाटण असतं ते घातलेलं आहे। या वाटणामध्ये सुकं खोबरं, कांदा भाजून घेतलेला आहे। त्याचबरोबर आलं, लसूण आणि गरम मसाले असतात, तर त्याच्यामुळे ह्या चवीला वडीला खूप छान चव येते या मसाल्यामुळे। आणि अशा प्रकारची वडी माझी आई बनवायची, ज्याच्यामध्ये ती वाटणसुद्धा घालायची। वडी खूप छान बनायची, चवीलासुद्धा आणि खायलासुद्धा खूप छान लागायची। आणि त्याच्यामध्ये आता मी एक चमचाभर कोकमाचं जे आगळ असतं त्याच्यामध्ये आंबट गोड आहे, म्हणजे सिरप आहे, ते घातलेलं आहे। असं सैलसर असं पीठ भिजवून घेतलेलं आहे, थोडं थोडं पाणी घालून। आणि याच्यामध्ये मी 2 चमचेभर सफेद तीळ असतात ते घातलेले आहेत। तर हे बघा, आपलं हे मिश्रण असं तयार झालेलं आहे पानांना लावण्यासाठी। अगदी सोप्या पद्धतीने केलेली ही वडीसुद्धा चवीला खूप छान लागते। पानं थोडीशी मोठी होती साईजला, त्याच्यामुळे मी थोडं पातळ असं लावून घेतलं आहे त्याला पीठ। आणि त्याच्यानंतर थोडंसं फोल्ड मारून घेतले, कारण ते पानं थोडं बाहेर जात होते या परातीच्या, त्याच्यामुळे मी ते फोल्ड मारून असं रोल करून घेतलेलं आहे। हे बघा, असं उलटी पुलटी पानं ठेवून पानांचा असं रोल करून घेतलेला आहे। हा एक रोल तयार झालेले आहेत। असे 3 रोल मी केले होते या पानांचे। त्याच्यानंतर बाजूला चाळण ठेवलेली होती। आता इथे मी चाळणीमध्ये खाली पातेलीमध्ये गरम पाणी ठेवलेलं आहे गरम करायला, आणि त्याच्यावरती ही चाळण ठेवलेली आहे। तर चाळणीमध्ये मी हे वाफवून घेतलेले आहे। 10 मिनटामध्ये हे रोल चांगले वाफवले जातात म्हणजे। आणि त्याच्यानंतर थंड झाल्यानंतर इथे मी या वड्या पाडून घेतल्या। थोडंसं साईजला जाड वडी पाडलेली आहे, जेणेकरून पातळ पडल्या तर ते अगदीच तेलामध्ये टाकल्यानंतर सुटतात, ते लेअर सुटून जातात। तर त्याच्यासाठी थोड्याशा जाड मी वड्या पाडलेल्या आहेत। इथे दोन्ही साईडला अलटून पलटून वड्या तेलामध्ये, थोडं तेल घातलेलं आहे, तेलामध्ये फ्राय करून घेतलेल्या आहेत। हे बघा, आपल्या अळू वड्या अगदी झटपट अशा तयार झालेल्या आहेत। खायलासुद्धा खूप छान लागतात आणि या गावाकडच्या पानांची चवसुद्धा खूप छान उतरते या वडीला। तर इथे आपल्या वड्या तयार झालेल्या, त्याच्यावरून इथे मी थोडेसे व्हाईट तीळ पेरलेले आहेत, जेणेकरून त्या वडीला खूप छान चव येईल। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा।